संपूर्ण महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचा धुमाकूळ सुरू आहे। उमेदवार आपलं नशीब अजमावत असून अनेक मोठे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठे आश्वासने देत आहे। मात्र संपूर्ण वातावरण बघता खरोखर सामान्य जनता सध्या त्रस्त झाली आहे। सत्ताधारी पक्ष भाजप असो किंवा मित्र पक्ष शिवसेना असो आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी असो वा बहुजन वंचित आघाडी यामध्ये एक साम्य दिसत आहे। तोडा फोडा आणि राज्य करा यात मात्र सामान्य माणूस भरकटला जात आहे। एका बाजूला 15 वर्ष सत्ता भोगलेले व आज विरोधात बसलेले राजकीय पुढारी आज सत्ताधाऱ्यांवर आरोप करतात की त्यांनी महाराष्ट्राला विकले। आमची सत्ता असताना आम्ही खूप विकास केला, मग जर त्यांनी विकास केला असता तर हे सत्तेच्या बाहेर का गेले? आणि एका बाजूला आजचे सत्ताधारी म्हणताहेत आम्ही विकास केला, मात्र हे कितपत सत्य आहे? या सर्वांचा खरा निकाल पाहायचा असेल तर 23 ऑक्टोबरच्या मतमोजणीनंतर हे लक्षात येईल। विदर्भ न्यूज तर्फे संपूर्ण विदर्भात दौरा करून सामान्य जनतेच्या मनातले ओळखण्याचा प्रयत्न केला तर खूप मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे। ती म्हणजे येणाऱ्या 21 तारखेच्या वोटिंग मध्ये सामान्य जनता ही आजच्या चालत असलेल्या अतिशय खालच्या पातळीतील राजकारणाला कंटाळून गेली आहे। हा आजचा मतदार खऱ्या लोकशाहीचा आधार म्हणून मिळालेला नोटा या बटनाचा जास्तीत जास्त उपयोग करणार असल्याचे समजत आहे। म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये रेकॉर्ड ब्रेक नोटा हे बटन दाबल्या जाणार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। विदर्भ न्यूज करिता हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट।